तर आम्ही जाणार होतो 9 वाजता. बाहेर शेट किती वाजता जायचं होतं आपण? 9 वाजता वाजले 9:45. आता काय केलं सगळ्यांनी खाद्य वगैरे ठेवले, कुट्टा टाकल्या. आता ह्या शेटला घेऊन जायचं आहे दर्शनाला. ह्याला आता वल्ल्या फडक्यान घेतो पुसून, कारण की पाऊस चालू होता काल पण आणि आज पण झालं का, आज पण झिरमाट चालू आहे. म्हणून म्हटलं वल्ल्या फडक्यान पुसून घेऊन साहेबांनी न्यावं दर्शनाला. भाज्याच काय करायचं हा दर्शनाला हा? तर भरपूर जणांची इच्छा होती की भाज्याला पण घेऊन जावा रायबाबरोबर, परंतु आता काय झालं, पोरं पण बाहेर आलेली भरपूर. ती बघा आज रविवार असल्यामुळं 5-7 जण आहेत इथं थांबलेली वाट बघत. आम्हालाच वेळ झाला आवरायला आणि तर असं ठरलं की फक्त रायबालाच घेऊन जायचं, कारण की बाया शेटचं माझं पण म्हणणं आहे की आता भाज्या सगळा झाला आहे बऱ्यापैकी समजा, आणि तिथं जाऊन काय त्यानं खेळ केलं, पळून जायचा प्रयत्न वगैरे केला तर मग परत आणि शिलकायचा, म्हणजे ताज्यात ताजं नको. त्यामुळे म्हटले थांब्या जरा, आता असं तसं थांबलो 15-20 दिवस अजून थांबायचं. पहिल्यांदा बाळूमामात दर्शन घ्यायचं, पण मग पेर वगैरे काढायचं असं ठरलंय. उगाच रिस्क नको घ्यायला. आणि भाज्याचं कसं आहे वैशिष्ट्य, आला का या सलगरी कोंबड्याला काय होतं रे जावा असं बोलायला लागलं. तर भाज्याचा विषय असा आहे की भाज्याला समजा असा कुठं बाहेर वगैरे नाही आला तर म्हणजे काय ते रोपच बदलतो तो, म्हणजे असं ॲग्रेसिव्ह होतो, पळाय बघतं, उड्या मारतं, थांबत नाही. त्यामुळे म्हटलं नको रिस्क, आता ताज्या ताजा कसा तरी साळा झालाय, म्हटलं मग या शेटला घेऊन जावं. ही शेट काय नाही विषय. चला, आणि बाजारात शेट खाद्य 1 नंबर खायला लागली बघा. तर आता ज्याला जर गाडी घ्यायचं आहे त्यातलं फोन लावणार आहे मी, कारण की ती म्हटले की फोन लावा बघा काय होतंय, आणि ती खाणार म्हटलेलीच खाद्य, काय विषयच नाही. तर आता 15 दिवसात साहेबांची तब्येत बघायची कशी, खाद्यच खात नव्हतं त्याच्या. चला, आणि चिक्या मी येतो आवरून आता. नाही भाज्याला आपलं रायबाला पुसायचं वल्ल्या फडक्यान, पत्रा लागेल. कसला उड्या मारत होता आत्ता. काय झालं यार, उड्या बक्की यायच्या, उड्या बक्की म्हटलं मारलं एकदम. त्या आईला काही पत्रा लागल. एसन तरी थांबते जागे. घे तू पुसून हा गार आहे, पुसून घ्या नुसतं. चला घेतो साहेब पुसून आता मस्त पैकी. ओ चिकुला निघूया की मग लक्षाच्या दर्शनाला, तिथं ही साखळी घेऊन जाऊया. हा तर चिकू इथनं आत गेला इथनं, आणि कसं बसतंय बघा की. श्रीषा तू खाली उतर. लय तो झेपा टाकतोय मोठ्या म्हणून. चिकू बाहेर ये. लई वांड आहे वांड, त्याला बाहेर नाही तर काही मापाचा नाही, त्याला मलाच बांधला पाहिजे. थांबा, नाही तसं नाही बांधायचं, त्याला फास लागल. चिक्याची काळजी आहे. थांबा त्याला बघते मी. सोड नाही जात, सोड हात काढ. हा इथं तिथं नको तर इथं लावा, म्हणजे त्याला मोकळ्या अंगाने. धरा मी 1 मिनिटात बांधते. तुम्हालाच माहितच नाही ना त्याला बांधायचं. इथं काय, इथं पण तिला बसवलंय. तुम्ही धरा. धरलाय मी. काचत ना तिकडे तिकडे आहे खाली. एक पाय ठेवला, हा असं वर गेला, असं करून सगळी सोडायला लागते पिंड्याला. या मोठं व्हायचं कसं आता तिथे लक्षाचं वाचणार ना त्यांचं. होय. तर आपला रायबा शिडीत येऊन थांबलाय आणि आम्हाला झाला वेळ आवरायला. तर हे बघू शकता रायबा शेड. हो, यांच्या मागणी जाऊ दे गाडी. एकदम कसं ब्रेक दाखवतो जसं नाच करते. काय पिकअप आहे होय. किती आहे का, 1 आहे का 2 आहे? नाही त्यांच्या मागणं जाऊ दे. आता हे कुठं गाडी घालतील तिथं गेलं पाहिजे. हो. आणि कोण आहे गाडीत?
नव रायबाजवळ रायबाजवळ कुठं कोण आता एकटा इथे बसणं म्हणजे बरं एकटा आहे म्हणलं पण यायला लागले ती तिथं उतरणार वाटतं मामे चला दिवशी बकासूर देव आपल्या वस्तीपासून गेला वस्ती बसून नाही गावात देवळा बसून थांबलेला आपल्या मैदान होतं ना गावात हा तेव्हा थांबलेला आहे का होय होय मला बघायचंय जवळनं मुंबईला माहिती होतं नाही मला असं जवळनं आता बघायचंय तुला बघाय कुठं गावणार सांगतो मी तुला काशीगाव हिंदकेसरी मैदान पुढच्या असतं वर्षी पुढच्या वर्षी तेव्हा नक्कीच आपण तिथे रायबाला घेऊन जाऊ बकासूर मथुर आपला रायबा जरी आपण त्यात उतरवला नाही मैदानात रायबाला बघाय नेऊ नंदी गावाला गेली त्याची मोटर पण केलाय दादा गावात नाही मोटर पण केलाय त्याची गावात होय मथुर येऊन गेला बघा ते इथं गेला मागल्या लेकरं असले मथुर नाही आलेला अजून गावात गेला की गावात गेला मथुर पण येणार आहे वाटतं दर्शनाला तर मथुर इथं आजार आहे वाटतं मथुर जवळची आता चला आता आपलं का रायबा शेट आपले नशीब आहे रायबाच आपल्या नशिबाई तर त्याला लक्षा आणि आता तुम्ही सगळी म्हणशीला दर्शन बाजी हा. बाजी सांगितलं मी राहिला, बाजी सांगितलं ना परत तर बाबऱ्या राहिला परत ते काय? बारकं राहिलं परत सगळीच राहिली काय होतं त्यापेक्षा विषय हा. भाज्याचा आता भाज्या सगळा झालाय टू व्हीलर मध्ये बघते रायबा निघालाय म्हणजे रायबानं बघा आपलं एवढं नाव केलंय नाव केलंय बिना पळता मग त्यामुळे काही विषयच हार नाही पिल्याचा काय येत आहे रायबा शेट पुढं रायबा निघाले गाडीवर ओळखायला लागले ना पुढे रायबा गेले होय पळ मग पाचा आणि आता लागलाय लक्षण दाखवायला आज कशा उड्या मारत होता मला तो चित्रपणा पहिला करत होता मध्यंतरी त्यानं जरा म्हटलं मी आदत आहे ना विश्रांतीवर आहे मग आदतच आहे की अजून नव बारका आहे मी मला काही त्रास देऊ नका मी अजून याच आहे पळायचे ह्याच्यात फॉर्म मध्ये येणार लवकरच येणार डोळ्यात बघतेच सगळे ऐ पुढे बघ बाहुड्या हो हे अशी बघायला लागले तर आपण मागणं निघाली कसलं भारी वाटतंय हो टू व्हीलर वाली ए रायबा त्याच वेळात. ते आणि कावर बावरू येईल परत बघतोय कसं बघा की सगळं हॅलो आता पहलवानचं पण घ्या हिंदकेसरी पहलवान पण आहे ना पहलवान बाजूचं दर्शन घेतलंय आता आम्ही निघालोय हिंद केसरी सप्त हिंद केसरी लक्षाकडे शेट निघाले रायबा शेड उभा आहेत भारी वाटलं ते रायबाकडे बघून म्हटलीत का नाही काय म्हटलं तो आत्ता हा मी कुठं होतो बघाय ती म्हटली नाही बघितला बैल छान आहे छान आहे पळण्याचं शेती राहिलं हलवलंय कोणी डब्यात पप्पांनी चलो रायबा शेठ कवा काय धंदूचं काम करायचं आपल्या मागडा कसा डॉलर हलतोय बघा धावता गाडी जाईल दीपक असंच आहे ना शेवटपर्यंत रस्ता काय माहित नाही बाई मी तितकी पाहिलं घ्या दीपक भाऊजी आपले एका साईडनं चढावर एक बाजू जाऊ है ना दोन असं जाऊ शिस्तीत जाऊ दे म्हणतो ढिल्ला करा बसू दे की त्याला गेल्या गेल्या दीपक दादा जाऊ दे का आता मस्त मध्ये रस्ता चांगला आपल्याला दिसतोय. आईला तेल टाकायला पाहिजे होतं गाडी ध्यानात नाही माहित नाही. नाही झिरो झाले हो असू दे काय अडकलं अडकलं झिरो झाले दाखव दीपक दादा ते काय आहे असू दे टू व्हीलर आहे ना का नाही 200-300 डोंगरातच आहे ना का मी डोंगरातली बैल पळतील बघ असं आता मला अनुभव यायला लागले बाबू डोंगरात राहायचं हो येड्यात एक डोंगरात राहणार हा मग तिथं जाऊया का तिथं बैल घेऊन जावे सगळे आणि आपले आपण राहूया तिथं दोघं त्याला सोडला पाहिजे डोंगरात वर हा डोंगरात सोडायचं आणि खाली आपण वर गेला का मारायचे राय बा ये बाबा आता आणि पुढे वडा पण आहे पवायला म्हणायचं बघ एकटाय बादशाह पिकअप मध्ये तर हे बघा आपला रायबा शेट पुढं आहे आणि लय लांब बसते गावातनं वाटे गावातनं किती वेळ त्याला प्रवास करते आपण होय आणि सगळा नजारा हे नवीनच आम्ही पहिल्यांदा बघतो त्यामुळे बघाय पण असं भारी वाटतं एवढा निसर्गरम्य नजारा आहे की बास होय पुढं काय एवढं मोठं घर कोणाचं आहे एवढं मोठं पुढं मी तर आता पहिला तिकडे आज फार्म गेला हाऊस तर असणार हो नाही त्यांचंच असेल घर. तू पण पहिल्यांदा चालायची होय तर काय हे की तुम्ही म्हटलं शाळा इथं कशी काय बसते होय की इकडे इकडे किती घर आहे नाही केलं नव्हतं. आंब्याची बाग बघा इकडे आंब्याची बाग आणि हे डोंगर इथं चिटकूनच आहे हा इथं प्रदूषण आहे सांगा की त्यामुळेच लक्षात पळत होता 0% प्रदूषण आहे 0% कारण की डोंगर भागात आहे बकासूर पण डोंगरावर फिरायला जातो होय हो
तसं लक्ष पण जात मोठा असायचा. होय तरी सुद्धा एवढ्या लांबून माणसं येतात बघायला. मग काय नाव कमावलं बघा, एखाद्या माणसाला बघा यायची नाही. तुला ऐकलं गाड्या तिकडे बघायला ते गाडी लागल्या बघ आधी वस्तीचं बघ, आलं वस्तीच अजून सापडेना. आली काय आहे रे नेटचं काय बांधलंय दरसर एवढे उंची करते ग इथं आपल्याला लागते मला तर गाड्या खाली इथं थांबायला लागतात मला. होय भयानक गर्दी आहे. हात लाग मागे चला ये. तर एवढी गर्दी व्हायला लागल्या. श्रीशे ह्या बाजूले. होय होय रायबा लागला पळायला. होय होय गाड्या भरपूर आहेत आणि भरपूर रहदार आहे. रायबा थांब, शिस्तीत चाल. नको रायबा, शिस्तीत चाल. रायबा, रायबाला पण काय मोकळ्या वातावरणात त्याला पळावंसं वाटायला लागलंय काही. होय काय तर भरपूर जायचंय का आपल्याला. मग आलो गर्दीच गर्दी. ओ थांबा की रायबावर चालू आहे की. आणि डॉक्टर पण आहे ते आपल्यात येते ती. भरपूर गर्दी आहे बघ. कुणी कुणीकडे यायला लागलेत सगळी मत. आपण तिथं आलो असतो बघा, ती आलीत बघा. आपल्या डॉक्टरांची ट्रीटमेंट चालू आहे. काय झालं डॉक्टर? थोडा विकनेसपणा वगैरे आहे. विकनेस वयामुळं. हा हा चला. रायबा नाही नाही काय नाही होत. धरा. ओ दीपक दादा ह्याच्यावर घ्या. आडवा व्हिडिओ चालेल. दादा हिरा हिरा भाई इधर हॅलो पंप आलाय का? की दर्शन गेली वाडीला पंप आहे की. हा तिथं विचारा, लक्ष तिथं जायचं. हा खरं खरं पंप. हा नाही टावर नाही इकडे वाढीव. तिथे विचारा की चार पंप कुठं आहे. वाढीवला पंप विचारा नाही, कारखान्यावर दाखीला. उभं राहतो तिथं, उभं राहतो दादा, इथं उभं राहतो मी. धरा तिथं 2 मिनिटं. हा धरा तिथं. इकडे बघा 1 मिनिट. हो इकडे बघा. दोन्ही बैलामध्ये उभं राहा. या की दोन्ही बैलामध्ये राहू उभं तिथं 2 मिनिटं. हो इकडे बघा दादा.
आपली गिरणारची विभूती श्रीशू ही मोबाईल घेऊन तिथं बस, खॉटवर बस. तर रायबा शेठ चक्क देवाच्या दावणीत कुठं बांधायला लागलेत बघा. आपल्या रायबाचं नशीब. दर्शन झालं एक नंबर. आणि खरंच की म्हणजे त्यांनी छान आपल्या रायबाची भेट घडवून दिली आणि देवाचा हार रायबाच्या गळ्यात पडला. इथंच राहा आणि नंबर करून ये. तिला वैरण पाहिजे इथली लक्षात उष्टाना खायला त्याला प्रसाद म्हणून. ए बाळा ओवाळणार आहे जाताना ओवाळा की मग बाहेर काढूया मग. तर ह्या लक्षाच्या मालकीनबाई तर ह्यांची खास मुलाखत आपल्या साजोडीच्या चॅनलवरती येणार आहे. तर नक्की बघा. आजपर्यंत म्हणजे एवढे युट्यूब चॅनल म्हणजे मुलाखती आलेत पण तुम्ही अजूनपर्यंत कधी दिसलेला नाही. कुठल्या युट्यूब चॅनलवर दिसलेला नाही. दिल्या का? हा हा कारखान्यावर दिलेली काय? हा तर चालते. आता आपण सेपरेट एक मुलाखत घेऊ आपल्या सगळ्या तुमच्या घरातल्या लेडीज आहेत त्यांची. चला. तर ते दादांना बोलवते ना. कुठे गेलेत? डॉक्टर काय तरी पण डॉक्टर तुम्ही स्टार्टिंगलाच दिसलाय. होय ना. आणि ह्या डॉक्टरांच्या शिवाय रायबा बरा होतच नाही. झालेलं नाही ना. नाही डॉक्टरांचा तसा गुणच आहे. ट्रीटमेंट लहान असल्यापासून डॉक्टरांचा हात लागला की रायबा बरा. एका ह्याच्यात गर्दी आहे ना तिथं. होय कधी बोलला नाही असं तुम्ही? म्हणजे तुम्हाला माहितच नव्हतं? म्हणजे शाळेत असताना काही विषयच नव्हतं. बरोबर. मग आता लक्षाला आपल्या काय झालं? हा मोठ्यानं बोला. अनुभव जास्त म्हणजे तुम्हाला काय? हो बैल मी व्हिडिओ खूप बघितलेली. म्हणजे तुम्ही बघताय रायबाचा व्हिडिओ? पूर्ण बघतो. सृष्टी चांगली आहे त्याला वगैरे म्हणजे त्याच्या हिंमत आहे पळायची. मी कष्ट केलं तसं तो आम्हाला 5 ते 7 महिने झालं कमी फोन येत होते की लक्षाचं दर्शन घ्या, लक्ष आम्हाला दाखवा. तो योग येत नव्हता आणि ही पण आणि ते अचानकच समजलं की लक्ष आजारी आहे आणि म्हणलं काय पाहिजे. आणि जेवढी बघायला येत होती काल ते सगळे आपल्याकडे पण येत होते. मग आज म्हणलं कसल्याही परिस्थितीत जायचंच. आणि आमचे क्लासमेट आहेत की मला आज कळालं की लक्ष ह्यांचं आहे. दोघांनी एका बँकेवर बसून जेवतो. पहिला विषय काय झाला की तेव्हा काय एवढा आपल्याला नाद नव्हता. बरोबर. बंदी पण होती. पहिला जण आपला काय विषय नव्हता. वाटेगाव मध्ये त्यांनी शिक्षण घेतले. 10वी शिक्षण झालं. बरेच तुमचं नंदी आम्हाला एखादा नंबर घेतला चालतंय की. आणि एका बॅच असल्यामुळे काही बोलायचं चाललंय टेन्शन नाही ना. मी ह्यांना व्हिडिओत बघितलेलं. हा कोण? हा 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 होय. आम्हाला कमेंट येतात की दादा तिथे जावा सोन्या 50-50 आलाय नंतर हे आले जावा जावा पण ही वस्ती किती आत आहे ना एवढं काय मग अशी. हो हो ते आम्ही परवा बकासूर आल्यावरच बघितलं तर गर्दी इथं पण व्हायला लागल्या आणि की रायबाला पण बघायला लागलेत. आणि तुम्ही खरंच रायबाचं छान असं स्वागत केलं.
म्हणजे मला वाटलं नव्हतं नव्हतं की आम्हाला इथं ओळख तर देतील. कळालेलं गर्दी नाही यायला म्हणजे आता राहिलं दर्शन कसं काढायला म्हणजे आता माझी पण खूप इच्छा होती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं बैल आजार असताना मला वेळ भेटला. आम्ही येणार होतो दर्शनाला. तसं ना हो, पण वाटलं होतं का की रायबा आलेल्या ही लक्षाला उठवून आणतील आणि रायबाला एवढं छान दर्शन घडवून देतील. मस्त दर्शन झालं नाही आपण पुन्हा एकदा लक्ष व्यवस्थित दाखवू. हो हो, लक्षाला नक्कीच आम्ही दाखवू. आणि थोडीशी गर्दी ओसरली की 100% एक दिवस येऊ, तुम्हाला कॉन्टॅक्ट करतो आणि येतो. पूर्ण गोठा वगैरे दाखवू यांचं सगळं. हो, व्यवस्थित अगदी एक आणि एक नंदी दाखवू. भरपूर तुमची पण प्रजा आहे. ही छावा छावा ह्याचा व्हिडिओ बघितले तुम्ही मुलाखतीच. केवढा होता लहान होता आपण बैल. होय होय. हे ठेवले काय अजून काही ठेवले. हे पण सगळं नंदीच आहेत ना. 8 महिने 8 महिने शरीर पाहिजे असं. रायबाचं शरीर आहे ना पळण्यासारखं. आम्ही प्रत्येकाला जे मोठी मोठी मुरलेले त्यांना बाबा अनुभव आहे, त्यांना कळतं ना. आम्हाला काय नाही पाहिजे. रायबा येऊन इथं मनसोक्त वैरण खाण्याचा आनंद घ्यायला लागलाय. ह्या बाळाने छोट्याशा वैरण टाकल्या. ए बाळा, तुझं नाव काय? तुझं नाव काय? आराध्य. तर आराध्य वैरण टाकायला लागलाय. रायबा खायला तशी खायला तशी खाल्ली की डोंगरावरचं गवत. तर चालतंय, आपण ह्यांच्या पप्पांची पण मुलाखत थोडंसं 4 शब्द आपल्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून अजून लक्ष व्यवस्थित एकदा दाखवूया. नाही, लक्ष पण दाखवूया अजून एकदा व्यवस्थित. हा चालतंय, कारण तीच खरी इच्छा आपल्या फॅमिलीची. विचार कर, व्हिडिओ नाही, कॅमेरा नाही, होय, तरी लक्षाला बघायला माणसं कुठली येतील. त्याच्या नावातच दहशत. व्हिडिओ झाला असतो, कॅमेरा वगैरे असतो. तर आता कुठं काय तुमच्याकडे व्हिडिओ असतील की मोबाईल पण नव्हता नाही. आणि घासाघाशी कधी निकाल घेतलेला नाही, सुट्टा निकाल सगळं सुट्ट निकाल. आता लक्ष असा आजारी आहे, जीवाची तळमळ झाली असेल पूर्ण. झोप लागत नसेल, सारखं जाऊन बघायचं. तेच की जीव तुमच्या तेच की घरातल्या आता लेडीजची जी मुलाखत घेणार आहे ती मी सासजोडीच्या चॅनलवर टाकते. फक्त आता गर्दी भरपूर आहे, अजून व्हायलाच लागले, त्यामुळे आपण लक्षाजवळ तर जाऊन काय नाही घेऊ शकत, पण नक्की तिकडे घेऊ एका बाजूला. चालतंय, चला, धन्यवाद. तर 11 सप्टेंबर सर्जा डबल महाराष्ट्र केसरी सर्जा. श्री अतुल बाहुला इकडे सर्जा घेऊ. आता आपण बॅनर बघितलेला ते काय माहित बाळा. तर कुठे गेलं चिरंजीव, कुठे गेलं? तर योगायोगानं आज लक्षात दर्शन घ्यायला आल्यामुळे कळालं की आता हे आम्ही एका बेंचवर बसलोय, म्हणजे किती 10वीपर्यंत. त्यामुळे आमची लय ओळख होती. तर मला आज माहीत झालं की लक्षाचं मालक हे. आता आणि एक दुसरा धक्का बसलाय. तर ह्यांचा मुलगा तुम्ही ना दादा, नाव काय तुमचं? दादा नाव काय तुमचं? संकेत. आणि संदेश. तर कितवीला आहे? 12वीला आहे. आणि हो 11वीला. आणि या वहिनी साहेब. म्हणजे तू कितवीला आहेस? यांचं बहुतेक तुमचं कमी वयात लग्न झालं बहुतेक, आणि लव्ह मॅरेज आहे, त्यामुळे आपलं लेट झालं. मला कळायचं पण झालं तुमचा मुलगा 11वीला आणि एक 12वीला आहे काय. तर आभारी आहे, आम्हाला लक्षात दर्शन चांगलं दिलं. कारण की एवढ्या गर्दीत वाटलं नव्हतं रायबाचं चांगलं दर्शन होईल. आम्ही विचार करत येत होतो म्हणलं आता रायबा दर्शन कसं होईल. आणि कसं म्हणजे दात घेतील, गर्दी किती आहे. होय. आणि आल्याला म्हणजे छानच वाटलं, मन प्रसन्न झालं की बाबा आता ही एवढी गर्दी आहे म्हणलं मी येऊ का नको माझी अवस्था होती. पुन्हा मी म्हणलं नको राहू दे. नाही, जे मला वाटतं 5-7 महिने झालं म्हणत होती मला.
वेळ भेटेल लक्षाला बघायचं. आणि आता पण काय झालं विषय, आम्ही गडबडीत इकडे लक्षाला बघायचं, हिला म्हटलंच नाही मी लक्षाला बघायला जायचं आहे. परत म्हटली बायची, परत म्हटली लक्षाला बघायला निघाला. म्हटलं होय बरं जावा जावा. आम्ही 6 महिने झालं मागं लागलो. पण मला काय सांगणार की आम्ही सकाळी कुणीकडे जाणार आहे. नाही एवढ्या जवळ आहे आणि सांगली जिल्ह्यात आपलं नाव केलंय सप्तहिंद केसरी. आणि हा सर्जाचा विचार नसा. नाही ही सर्जच कसं काय झालं अचानक? अचानकच पळत होता अजून. आणि कसं काय म्हणजे काय येतो अटॅक? अशी लय नंदी गेली ते चांगली चांगली. म्हणजे अचानक जाऊन येईल. 5 मिनिटात खाद्य वगैरे खाल्लं हा आणि बैल डायरेक्ट पडला. आयुष्यभर बघा मग असं कशामुळं काही कळालंच नाही शेवटी. त्याचं निदान लागले की म्हणजे ती काळजी घ्यायला येते ना आपल्याला. नाही आणि मग सर्जाची पैदास केली का नाही तुम्ही? नाही आठवण राहिली असते ना का तुमच्या दहानीमध्ये नसेल काय असं गेलं? मग ही पण तो गाड्यात येतात काय असं? अगं हिंदी केसरी बैल आहेत त्यांची नाही, तेच की, पण असं- आड्यात नाद नाद ते आता काय वळ आपल्याला तुम्हालाच लागलाय त्यामुळे काय होय. माझा भूतकाळच काय नाही शर्यतीचा. आता फ्युचर मध्ये जगता चालय मागच्या वर्षीपासून. आजी म्हणजे तर कल्याणीताई आलेत आणि कल्याणीताईंचं पण स्वागत चालू आहे. कल्याणताईचं गाव कुठलं? गोवारे कराड गोवारी म्हणजे ते ते आपला छोटा सबस्क्रायबर आहेत. तुम्हाला बघतो आम्ही गाडी वगैरे हाणताना आहे. आम्हाला पण समज आम्ही आज वळताना की तुम्ही यायला लागले. हा हा सर्जा काही पहिल्यांदा आले तिथं. हो पहिल्यांदा झाले. होय काय? त्याच्या आधी कधी अनुभव नाही? अनुभव म्हणजे स्पर्धा मला पळत होता मी वाटेगावची मैदान पण ही वस्ती आग असल्यामुळे पहिल्यांदाच माहित झालं. घरी माहित आहे तुला. होय. घर माहित आहे. गावात घर आहे की त्यांचं? मग ही तुमची फक्त वस्ती आहे? नाही नाही इथं पण राहायला आहे. होय. अरे बापरे, मी म्हणते इथं राहते तर असं आहे. होय. हा मग आता तिथं कधी बोलवताय? मग तिथं कधी बोलवताय? आता काय आता तुम्हाला वेळच नाही ना. अरे जाय बा नंतर आता पुष्पांचा क्लास. होय. हो मुलाखत घेतली की. आणि काशीगावात फ्लॅटचं मैदान झालं का? हा. तिथे सर्जन 2 नंबर केला. 6 लाख दिसते का? 6 लाख 6,000 सासेगाव 200. रात्रीच्या ही वस्ती छान बांधली की. अगं नाही तर त्यांचं कंठ दाखवून येते अजून सर्जाचं नाव काढून. रडायला लागलेल्या जीव. काय आता काळाच्या पुढे काही चालत नाही हो. असं ऐकलं तरी गांगो काटायचं. अंगावर शहारा आलाय. असलेलं. तुमची बैलं दिसते कसली बरी. होय ती मुलांच्या प्रमाणात असते ते आपल्या मुलगा. कारण मुलगा पण एखादा नाव रोशन करणार नाही एवढं नंदी करायला लागले. बरोबर आहे. आणि पहिली पिढी आहे, जीव किती असेल आपल्यापेक्षा म्हणजे ती जिव्हाळा ती वेगळंच. नाना नाना नमस्कार. तुमची आमची ओळख नसेल बहुतेक. आम्ही पहिल्यांदाच पडलो या क्षेत्रात. हा हा तेव्हापासून लक्ष आमचं कसे आपल्या त्या शेण्याच्या वाघऱ्यावर पळाला भरपूर वेळा नाही लक्ष. तो दुसरा होता काय? हा 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 आम्ही पण पडलो पहिल्यांदा ह्या क्षेत्रात. आणि आपलं रायबा म्हणजे त्या प्रयत्न करतोय गाडवायचा. म्हणजे दर्शनाला यावं घेऊन. छान दर्शन दिलं जातं तुम्ही घेऊन. आम्ही विचार करत होतो म्हटलं कसं होतंय काय होते गर्दी बघून म्हटलं दर्शन मिळते का नाही. हा ती मला आत्ता इथं आलो कळालं की माझ्या क्लासला आम्ही एका बेंचवर बसायचो. मला माहितीच नाही. फक्त तुम्ही जर दिसायचा ना व्हिडिओत त्यामुळे म्हटलं बहुतेक आता ना म्हणलं की रात्रभर झोपत नाही तो. दादा आहेत का नाही मोठं झोपत नाहीत रात्रभर तिथंच बसते. ठीक आहे ना. ही तुमचा क्लास हा त्यांचं चेहऱ्यावर कळतेच की. होय झोपलेलाच नाही. आणि विचार करा गादी सुद्धा टाकली आहे लक्षासाठी. त्यात शेजा आणि हे आहे ना म्हणजे काय लोक यंदा किती आता सप्टेंबर मध्ये ह्या सप्टेंबर मध्ये होय 11 सप्टेंबर. अरे चमकलेच ताज आहे हो. आणि तोवर ह्याची अवस्था अशी त्यामुळे लयच बेकार आहे. मी म्हणते ही होऊन काय तर पासच नाही ना. मग ह्यांची मनस्थिती त्यामुळे एवढी हळवी झाल्या. पुतळा म्हणला नाही, चला की बघूया.
आणि मग तेच सांगते मला एवढं काही नाही माहिती हो. अरे 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 रायबाला आणि तिथं दर्शनाला आणि एक रायबा जाग्यावरच आहे पुढे जाताना ये आपली गाडी इथं दिसते हो. ही काय आपल्याला माहितीच नाही हो. आणि कोण बोललं नाही हे बा चालूच आहे हो. मग तिथं आम्ही विचार करत होतो म्हटलं आणि आता म्हटलं रायबाचं कसं दर्शन व्हायचं म्हटलं आता काय होईल ते होईल तिथं तर त्याच्या सानिध्यात तरी आलाय म्हटलं आज झालं आयुष्यपत विषय झारड झालाय राव. तिथे ती मूर्ती उभा गेले तर सर्जाची प्रतिमा ही केलेली आहे. कसे पाय पुढे उभे खूप साकारल्या उभे खूप सापडले तरी मी मग कसं म्हणतं सगळीकडे काय यायला लागलं मला पण काही लक्षात आलं नाही तुम्हाला आलं तर सांगितलं नाही आणि कसं समाधी इथंच आहे ना राजा इथंच आहे सर्जा इथंच आहे सर्जा इथंच आहे मस्तच परत तो माग पुढे करणार आजच्या शेड हे असं बघितलं तरी आता मला म्हणजे ते ऐकलं का हे असं ते आता कसं तर वाटायला लागले नाही मला जीव ती बैलगाडी क्षेत्र चालू झालं म्हणून कसं आहे उभे खूप दिसते आणि ह्यांच्यावर म्हणजे दुःखात आता सध्या डोंगरच कोसळायला लागले तेच काय माणसं चालूच आहे. चला रायवाला तुझ्या दर्शनाला घेऊ. व्हिडिओ दिसतो तसं नाही हा जायच काय आलाय बसलाय नुसता भाऊजी कुठं आहे माग आहे का पुढं आहे ती तर सांगा. गेलं दक्षिण हात लावून चप्पल काढ त्रिशा मग इथंच घेऊया चालते चालते ओवाळा ओ इथंच ओवाळतात कारण वाऱ्यानं आरती राहणार नाही चालते नाही हो ह्याच्यातच घ्यायचंय ओवाळलेलं तर रायबा शेटला ओवाळायचं चाललंय होय आता रायबाला बघितल्यावर काय वाटतंय हा सरजा बांधल्या का दिसत का ह्याच्यापेक्षा मोठा होता त्याला चपाती नसतं एवढा हंबारला असता लय छान आहे त्यो चपाती पुरणपोळी भयानक आवडते त्याला चपाती रायबा
होय ना, त्याला पण पुरणपोळीचा वास आला, लाडू बुंदीचा देता तुम्ही, काय होत नाही ना. निधी हे म्हणतात लय चपाती देऊ नको, तेलकट देऊ नको, ही करू नको. होय काजू बदाम आत्ता पण हा पचन होय ना. बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. कुठं हा ओ थांबा, रायबाचा फोटो काढायचा त्याच्यावर काय. तर रायबालाच दर्शन घ्या, रायबा सर्जाचं दर्शन घ्यायला लागलाय. रायबा भैया जरा सरकाव, तिकडे जाऊन व्हिडिओ घे. आयफोन तिकडे, त्यात काही गरज नाही खरं. एकच मिनिट मी व्हिडिओ घेते. भैया बळ्यानं तसा करायला लागलाय, राहू दे. अहो नाही चालणार. चला घेतलं ना, झालं ना दर्शन. हो ती दादा फोटो काढणार आहेत. हो दादा. व्हिडिओ. तर आज पहिल्यांदाच कल्याणी ताई भेटल्या पण आणि आपल्या शेड वर यायला पण लागले. तर छान वाटतंय. बघून सांगा नंदी नक्की काय. रायबाला बघितलंय ना तुम्ही, व्हिडिओ बघता की नाही. बघताय ना. हा तरी बरं, म्हणजे तुम्हाला माहित आहे रायबा. चालतंय आपण जाऊया शेड वरती भेटूया आता. तर आपल्या शेडवर आलेले आहेत कल्याणी ताई आणि 40 गावचं दादा आहेत. आणि ही पण दादा तुम्ही कुणीकडे आलाय. पलूस तुम्ही दो हा तुपारी, दोघं वेगवेगळ्या गावचं आहे काय. हा हा भैयारी तुपारी. तुम्ही बाबऱ्या सोडायला शर्तीला गेलता कुठेतरी आणि बाबऱ्या सोडून येतात या बाबरे याला जोराटला गेले. आणि तसं ते मी तुम्हाला घ्या म्हणतो तुम्ही याच्यापेक्षा जोरात तुम्ही दिसेल.
ही बघा की आमचं आजारी पडले काय डोकं आमचं हँग होते आवले विचार करून करून टेन्शन येत रायबाचं भाजी फॅनायचा घेतला ती बरं वाटलं काय तुम्हाला मग त्यावेळेस त्याने आता शेण काढून घ्यायला लागलेत हे ना मोठ्या मैदानात गटपास केलाय काय करता सगळी पोटा संघ धरून नियोजन होत नाही हो बरोबर आहे ना नियोजन करायला लागते मग व्यायामाचं सगळं गणित फिसकटते एकाला दिला की आपला पण जीव आहे ना दमतेच शेवटी तर हा ब्रह्मा आहे बघा ताई हा 800 किलोमीटर लांब आलाय उटीपासनं म्हणजे तिथनं उटी 50 किलोमीटर आहे एवढंच आणि हा पण रायबा आलाय बी तर मोठ्या लक्षाचा आशीर्वाद मिळालाय मॅट आले आले बघा वैरण नुसती वैरण पाहिजे असते त्याला ती कुठे गेलं ती बोलवा की त्याला त्या बारक्याला बाबरे सीट यांच्याकडे होता बघा सांभाळ तर आज आलाय बघितलंच का नाही बाबऱ्याला बाबऱ्या त्याला तुमच्याकडे ओळख देत होता अंगावर लई लांबडा बांधलाय हो तुम्ही तर ही फॅमिली आपली पोलीस मधून आले दादा सगळे दाखवा की बाया शेठ गेला काय नाही हळूच जाईल बघा तू लय गर्दी लय आजारी म्हणून खराब नाही काय जवळ आहे दाड सुटते हे अशा एवढ्या झालेलं मानते ताईंचा प्रधान बघा तर हा प्रधान नंदी हे जी हिस्ट्री सांगायला लागलेत तो बैल त्याच्याकडे पूर्णपणे बाहेर जातो माझ्याकडे आला माझ्या दावणीवर येऊन बांधला त्यावर बैला एकच डेराकला होता एखादा बैल तेव्हापासून कडनं कुठल्या कडे येऊ दे बैल एकच नंबर करायचा हो 356 बिनजोड आहे त्याच्या आणि गारवाडी पाटीला कमीत कमी 51 गुला 1 नंबरचा बाहेर जात होता मग काय केलं माझ्या आल्यावर दावणच बदलली त्याची आणि तो सुराला बैलाला कुठाला येणार आम्ही पण बदललेली मग माझ्यापाशी आल्यावर तो 1 नंबर करायला लागला 1 नंबर माझ्याकडे येऊन त्याने 1 नंबर केला माझ्याकडे येऊन त्याने 356 बिनजोड 1 नंबर केला त्याने गारवाडीला तर 1 नंबर आम्हीच करायची तर अशी नंदींची आठवण कायम राहते आयुष्यभर आणि इथे शेणी गावातल्या कुठल्या नंदीवर पळालेला पक्षावर त्या सांगत होत्या मगाशी आणि ही फॅमिली आली आपल्या अजून भेटायला तर खाद्य विक्री बंद केली आहे ना तर हे पण सगळे दादा लक्षाला बघून आलेत तर दादासनी हा बाजी ओळखलाच नाही तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ बघत नाही रायबा हा हसतो की आजारी आहे ना जरा त्याचं दुखतंय पाठीत त्यामुळे आता पाऊस चालू आहे ना ह्याच्या दुखण्यात आणि जर रानातली कामं असली की नाहीच थांबवतेच कारण आपली शेती पण आहे ना पडायला लागले सगळं त्यामुळं ह्योच होता त्यामुळेच लय दगदग व्हायला लागल्या रायबा घरचा लागलाय कुठल्या गावचे तुम्ही आळसा होय तुम्ही दादा सगळे एकत्र आलाय रे हा एकत्र आलाय ड्रायव्हर आहे सगळे कुठल्या कुठल्या गाड्या अशा काय का आता चालू केलंय
होय मग मोठ्या गाडीवर काय बसलाय काय नाही संधी अजून मिळाली. नाही काय दादा ड्रायव्हर आहेत आळसांचे. हे दादा कुणीकडे आलेत होय हा हा लक्षाला बघूनच आलेत आहे ना इकडं. हा धन्यवाद एवढी सगळी जण येत आहे आपल्या नंदींना एवढा जीव लावतं त्याबद्दल.